सुप्रभातम सगळ्यांना। आज रविवारी आपण मागच्या रविवारी आपण एक कन्सेप्ट घेतली होती की शवासनामध्ये आपण शरीराचे 3 भाग करून त्याच्यावर ओंकाराचा अभ्यास केला होता। तर ती जी कन्सेप्ट होती ती ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की आकार चरण युगुल, उकार उदर विशाल आणि मकार महामंडले, यावरून आपण ते 3 भाग करून त्याप्रमाणे आपण ओंकाराचा अभ्यास केला होता। आणि याचा अनुभव खूप छान येतो, सगळ्यांनी त्याचा अनुभवही घेतला। अनेक छान छान प्रतिक्रिया पण आमच्यापर्यंत पोहोचल्या। अशाच तुम्ही प्रतिक्रिया कमेंटमधनं पोहोचवा आमच्यापर्यंत, यूट्यूबच्या माध्यमातून पण आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातूनसुद्धा। आज एक वेगळा कन्सेप्ट घेऊन मी तुमच्यासमोर येते आणि तो म्हणजे आपल्या रामरक्षेमध्ये वज्रपंजर नावाचं कवच दिलेलं आहे। त्या कवचाचं ध्यान आज आपण करणार आहोत। तर त्या कवचामध्ये एक एक अक्षर म्हणजे एक एक मंत्रासारखं ते आहे। आणि हा रामरक्षा स्तोत्र म्हणजे अनेक मंत्रांचं मिळूनच हे स्तोत्र तयार झालेलं आहे। तर रामरक्षा सगळ्यांनाच माहिती आहे, रामरक्षेबद्दल पण सगळ्यांना माहिती आहे। आणि त्याच्यामध्ये आलेलं वज्रपंजर कवच पण आपण नेहमी म्हणत असतो, पण ते वज्रपंजर कवच आपण आपल्या आरोग्यासाठी त्याच्यावर ध्यान करून ते कसं आपल्याला उपयोगी पडू शकतं ते आज आपण बघणार आहोत। तर याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा जे 9 ते 11 श्लोकांमध्ये हे वज्रपंजर कवच आलेलं आहे। तर या वज्रपंजर कवचामध्ये आपल्याला वेगवेगळे भाग दिलेले आहेत आणि त्याचं रक्षण रामाने कसं करावं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे। तर ह्या 4थ्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत हे वज्रपंजर नावाचं कवच आलेलं आहे। इतर वेळेला तुम्ही ध्यान करत असताना पहिल्यांदाचे सगळे श्लोक म्हणून मग वज्रपंजर कवचाचं ध्यान करून आणि मग पुढचे श्लोक तुम्ही सगळे म्हटलेत तरी चालणार आहे। पण आज आपण फक्त फोकस वज्रपंजर नावाच्या कवचावर करणार असल्यामुळे आज पहिले आणि नंतरचे श्लोक मी घेणार नाही आहे। फक्त हे ध्यान कसं करायचं ते ॲक्च्युअल आपण करून बघणार आहोत। तर हे ध्यान कसं करायचं ते आधी मी तुम्हाला सांगते की हे ध्यान मी काही माझ्या वर्गांमध्ये करून घेतलं। त्यानंतर काही लोकांना त्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम होते, समस्या होत्या, समजा एखाद्याला गुडघ्याची समस्या आहे तर त्यातला तो गुडघ्याचा श्लोक फक्त त्यांना म्हणायला सांगितला, हात ठेवून गुडघ्यावर, आणि त्या सगळ्यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळाले। आणि त्यामधनं मला असं वाटलं की हे वज्रपंजर नावाच्या कवचाचं ध्यान आपण करू शकतो। तर त्यात आपलं प्रत्येक उपनिषदामध्ये म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची उपनिषदं आहेत, योगोपनिषदंसुद्धा आहेत। तर ह्या सगळ्या शास्त्रग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे की तुम्ही जिथे मन नेता आपलं तिथे आपला प्राण म्हणजे ऊर्जा, त्या मन जिथे जातं तिथे ऊर्जा जाते। आणि आपण ह्याचा अनुभव नेहमी घेतो की आपलं मन जिथे असतं तेवढंच आपल्याला ज्ञान होतं, तेच आपल्याला कळतं। जिथे मन नसेल तर तिथे आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात, पण तिथे आपलं मन जात नाही, म्हणून आपल्याला त्या गोष्टींकडे आपलं लक्ष पण जात नाही, कारण आपलं तिथे मन नसतं। आपण बसलेलो असेल आणि एखादी व्यक्ती तिथून गेली तर आपण म्हणू कोणीतरी गेलं मला माहिती आहे, पण आपलं मन तिथे नसतं, त्यामुळे ती व्यक्ती कोणती, तिने कुठले कपडे घातले होते हे आपल्याला कळणार नाही। तर आपल्याला जर आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी म्हणून आपण या ध्यानाकडे बघतो, कारण ध्यान हे आध्यात्मिक दृष्टिकोनातनं खरं तर केलं जातं। पण आत्ताचा जर आपला आधुनिक काळ बघितला तर आता आपण जे ध्यान करतो ते फक्त मनाच्या एकाग्रतेसाठी आणि आपल्या तणावमुक्तीसाठी, म्हणजे जे काही मनावर ताण आलेले आहेत ते काढून टाकण्यासाठी। कारण सारखे आपण वेगवेगळे विचार, हजारो विचार दिवसभरामध्ये करत असतो आणि त्या विचारांमुळे आपण थकून जातो आणि त्याचा एक वेगळा ताण आपल्या मनावर येतो। तर ह्या विचार कमी करणं आणि त्याच्यानंतर एकाच विचारावर स्थिर राहणं, अशी ही ध्यानाची प्रोसेस आहे की आधी खूप विचार आपल्या डोक्यामध्ये येतात, तर ते विचार हळूहळू कमी व्हायला लागतात आणि ते कमी झाल्यानंतर मग एकाच विचारावर आपल्याला मन एकाग्र करायचं आहे।
त्याला आपण ध्यान असं आत्ता सध्या म्हणूया. तर ह्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आत्ता जी ध्यानाची प्रक्रिया आपल्याला करायची आहे ती मनाच्या एकाग्रतेसाठी, आपल्या शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकण्यासाठी. कारण ताणामुळे आपल्याला सगळ्या व्याधी होतात आणि ताण निघून गेले की व्याधी निर्मूलन आपलं आपोआप व्हायला लागतं. तर व्याधी निर्मूलनासाठी म्हणून आपण आत्ता आपल्या जीवनामध्ये स्थैर्य येण्यासाठी, मन स्थिर झालं की आपल्या जीवनामध्ये पण स्थैर्य यायला लागतं. तर यासाठी म्हणून आपण ध्यानाचा अभ्यासाकडे आत्ता बघणार आहोत. तर ह्या दृष्टिकोनातनंच मी ह्या ध्यानाच्या प्रक्रियेचा आत्ता तुमच्यासमोर जो काही पद्धत आहे ही ध्यानाची ती तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्याच्यामध्ये फक्त आपलं आरोग्य, ताणरहित असं आरोग्य आणि आपलं एकाग्रता. तर ह्या सगळ्याचा विचार करून आणि आपला जो विषय आहे मुख्य संधी म्हणजे जॉईंट्स, तर त्या जॉईंट्स आपल्या शरीरामध्ये आपण बघितले होते मागच्या वेळेला की एक हलणारे आहेत आणि एक न हलणारे, म्हणजे चल आणि अचल अशा 2 प्रकारच्या संधी आहेत. तर ज्या आपल्या हलू शकतात संधी, तर त्याचा आपण योगाभ्यास करतोच आहोत. पण ज्या हलू शकत नाहीत, आता कवटीच्या संधी ज्या आहेत तर त्या अचल संधी आहेत. मग त्याच्यासाठी म्हणून काय करायचं, तर इथे शिरो मे राघव पातू असं दिलेलं आहे. तर मग त्यावेळेला आपलं मन जे आहे ते आपण आपल्या मस्तकाकडे नेणार आहोत आणि मग त्या कवटीच्या ज्या संधी आहेत त्यांचं आरोग्य माझं चांगलं राहू दे अशी आपण त्या रामाकडे प्रार्थना करणार आहोत. राम हे एक तत्व आहे आणि हा राम प्रत्येकामध्ये आहे आणि सर्व कणाकणामध्ये भरलेला आहे. आपण म्हणतो त्याच्यात काही राम नसेल तर काही अर्थ नाही, तर हा राम सगळीकडे भरलेला आहे आणि तोच राम आपल्या प्रत्येक पेशीमध्ये पण आहे. तर अशा ह्या रामतत्वाचं ध्यान आपण करणार आहोत की ह्या रामाने माझ्या सगळ्या संधींचं रक्षण करावं असं आपण त्याच्याकडे प्रार्थना या कवचाच्या माध्यमातून करणार आहोत. प्रत्येक ठिकाणी आपण लक्ष आपलं एकाग्र करणार आहोत, कारण मन तिथं नेलं की त्याच्या पाठीमागे तिथे ऊर्जा जाणार आहे आणि जेव्हा तुम्ही मन तिथे न्याल त्यावेळेला त्या ऊर्जा तिथे तुम्हाला जाणवते. त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं, आता तुम्हाला मी सांगितलं की नाकावर लक्ष केंद्रित करा, नासिकाग्रावर लक्ष केंद्रित करा. तर त्या नासिकाग्रावर लक्ष केंद्रित केल्यावर तिथे तुम्हाला ती स्पंदन ऊर्जेचा प्रवाह हा जाणवतो. तर त्याकडे पण तुम्ही लक्ष देणं आता गरजेचं आहे. तर 4थ्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत जे आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग आलेले आहेत आणि याला रामरक्षेमध्येच तुम्ही बघाल तर तिथे वज्रपंजर नावाचं हे कवच आहे असं रामरक्षेमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे कवच जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी, आपल्यावर कुठली संकटं आली असतील तर ती संकटं येऊ नयेत म्हणून, ह्यासाठी म्हणून हे वज्र हे अतिशय कठीण असं कवच आणि म्हणून त्याला वज्रपंजर कवच, पंजर म्हणजे पिंजरा. तर आपल्याला ह्याच्यामध्ये सुरक्षित ठेवायचे आपले सगळं इंद्रिय आणि डोक्यापासून पायापर्यंतचा भाग हा आपल्याला सुरक्षित त्या वज्रपंजर कवचामुळे सुरक्षित होणार आहे. आपल्या शरीराभोवती एक प्रकारचं कवच निर्माण होणार आहे आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारची संकट लवकर येणार नाहीत. मग ते आरोग्याचं असेल किंवा अजून कोणतीही असतील. तर ह्या पद्धतीने आपण हे ध्यान करणार आहे. ध्यान म्हणजे चित्ताची एकाग्रता आणि अंतर्मुख होणं. तर आपण अंतर्मुख व्हायचं आहे आणि त्या अवयवांचं दर्शन आपण स्वतःच आपल्या अंतर्मुख झाल्यानंतर आतल्या नेत्रांनी आपल्याला घ्यायचं आहे. की आपण जेव्हा नेत्र उघडे असतात तेव्हा आपल्याला बाह्य जगत दिसतं, पण नेत्र आपले बंद केले, पंचज्ञानेंद्रिय बंद केली की मग आपल्याला आपल्या आतलं जगत दिसायला सुरुवात होते. आपल्या आतमध्ये आपण अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. तर ही सगळी इंद्रिय आपण म्हणजे डोळे बंद करून घेणार आहोत आणि डोळे बंद करून आपण त्या इंद्रियांना बघायचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या आतल्या अंतर्मनाशी संवाद साधणार आहोत, त्या इंद्रियांशी संवाद साधणार आहोत
आणि त्या इंद्रियांशी आपण बोलणार आहोत की तू माझ्यासाठी एवढं छान काम करतोयस, तर त्याला आपण थँक्स म्हणायचं आहे आणि असंच तू छान काम कर आणि असाच तू आरोग्यसंपन्न राहा, तुझी मी काळजी घेईन. कारण आपणच आपल्या इंद्रियांची काळजी घेतली पाहिजे, कारण ती गॉड गिफ्टेड आहेत, निसर्गतः आपल्याला मिळालेली ही देणगी आहे. म्हणून आपण आरोग्य धनसंपदा म्हणतो, कारण आपल्या कुठल्याही अवयवाची किंमत होणार नाही, ती अमूल्य आहेत आणि कितीही पैसे दिले तरी ती जशीच्या तशी आपल्याला मिळणार नाहीत. आपण बघतो आहोत आता की काही आपल्याला नवीन ऑर्गन्स चेंज करायचे असतील तर त्याला किती पैसे मोजावे लागतात आणि पुन्हा आहेत तशीच ऑर्गन्स आपल्याला मिळत नाहीत. तर त्यासाठी म्हणून सुद्धा आपण आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग करणं, आपल्या शरीराची काळजी घेणं, आणि त्यासाठीच आपण काल आहाराचं सुद्धा व्याख्यान ऐकलं की नुसताच आसन प्राणायाम वगैरे योगाभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये आहार विहार आचार विचार ह्या 4 स्तंभांवर तो योगशास्त्र आहे. आणि योग म्हणजे जोडणं, की आत्म्याचं परमात्म्याशी मिलन किंवा त्या परमात्म्याला ओळखण्याची प्रक्रिया. आणि त्या परमात्म्याचा अंश म्हणजेच आपण आहोत. त्यासाठी आपल्याला आधी स्वतःला ओळखलं पाहिजे. तर हे स्वतःला ओळखणं ह्या ध्यानातून कुठेतरी सुरू होणार आहे आपलं. तर ध्यान हा संस्कृत शब्द आहे, म्हणजे धरून ठेवणं म्हणजे स्थिर ठेवणं. तर एकाच वस्तूवर किंवा एकाच विचारावर दीर्घकाळ केलेलं एकाग्रचित्त म्हणजे ध्यान. तर ह्या पद्धतीने आपण ते ध्यान आत्ता सध्या बघणार आहोत. ह्या ध्यानाचे अनेक कंगोऱ्या आहेत. तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून ध्यानाचा अभ्यास करताय त्यावर ते सगळे अवलंबून आहेत. एखादा आध्यात्मिक प्रगतीसाठी उन्नतीसाठी ध्यान करत असेल तर ते आध्यात्मिक ध्यान साक्षात्काराचं ध्यान हे थोडं वेगळ्या पद्धतीचं असतं. आपण जे आज ध्यान करणार आहोत ते चित्ताची एकाग्रता, तणावमुक्तीसाठी, आपल्या सांध्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि ओव्हरऑल आपलं सगळंच शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक हे सगळं आरोग्य आपलं चांगलं राहण्यासाठी म्हणून आपण हे ध्यान करतो आहोत. तर ही ध्यानाची प्रक्रिया आपल्याला कशी करायची ती मी आधी थोडक्यात समजावून सांगते. आपल्याला पाठीचा काना सरळ ठेवून बसायचं आहे. जर तुम्ही खुर्चीवर बसून ध्यान करणार असाल तर पायाखाली तुम्ही काहीतरी सतरंजी किंवा काय असं ठेवा, कारण पाय जमिनीवर नको. जमिनीवर बसून करणार असाल तर आसनावर बसा. उशी घेऊन नेहमीच्या पद्धतीने आपण पाठ जी आहे ती आपली कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग हा सरळ एका रेषेमध्ये राहिला पाहिजे. या पद्धतीने भिंतीला तुम्ही टेकून बसलात तरी चालेल, उशीचा आधार घेतलात तरी चालेल. पण तुम्हाला पाठीचा कणा कुठल्याही परिस्थितीमध्ये बसलेला असाल तरी तो ताठ ठेवायचा आहे, सरळ ठेवायचा आहे. समकाय शिरोग्रीवः असा जो भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने बसायचं आहे. या पद्धतीने बसल्यानंतर आपण पहिल्यांदा आपलं सगळं शरीर शिथिल करणार आहोत आणि मग श्वासावर येणार आहोत. एकदा शरीर शिथिल केलं की मग आपल्याला श्वासाकडे साक्षीभावाने बघायचं आहे. मग एकदा श्वास आपला संथ झाला, श्वासावर लक्ष केंद्रित केलं की मनाची एकाग्रता लवकर येते आणि श्वासाची गती मग संथ होते. मनावरचे ताण पण कमी होतात, मनातले विचार पण कमी होतात आणि मग ते मन पात्र होतं की एखाद्या ठिकाणी त्याला सांगितलं एकाग्र व्हायला तर ते एकाग्र व्हायला लागतं. म्हणून ही पूर्व जे आहे ध्यानाच्या पूर्वी जे करायच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. कारण आपल्याला मन हे पटकीने एकाग्र झालं पाहिजे सांगेल त्या ठिकाणी, त्यासाठी या प्रक्रिया करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही इतर वेळेला ध्यान कराल, आज आपण त्याच्या अगोदर काही करणार नाही आहोत, पण इतर वेळेला ध्यानाला बसताना तुम्ही एखाद्या व्यायाम किंवा सूर्यनमस्कार किंवा आसनांचा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास हे जर केलं तर आपल्याला ध्यान हे लवकर लागतं. ध्यान ही अनुभवायची प्रक्रिया आहे. ध्यान ही कोणाला शिकवण्याची प्रक्रिया नाही आहे. तर ही प्रत्येकाने आपापली अनुभूती घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळेच ते
एक अंतरंग योग त्याला म्हटलेलं आहे. तो बहिरंग योग नाही आहे. आसन प्राणायाम हा बहिरंग योग आहे, पण ध्यान हा अंतरंग योग आहे, कारण ती प्रत्येकाने आपापली अनुभूती घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे ते ध्यान तुमचं तुम्हाला लागणार आहे. ते ध्यान कोणी कुणाला शिकवू शकत नाही. ते तुम्ही आज अनुभव घ्याल त्याचा. आपण कधी ना कधी ह्याचा ध्यानाचा अनुभव घेतलेलाच असतो. असं प्रत्येकजण कुठलं ना कुठलं तरी ध्यान करत असेलच. आज हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं ध्यान आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये 4थ्या श्लोकामध्ये शिरो मे राघव पातू. आता शिरो मे राघव पातू हा एक मंत्र झाला. तर हा मंत्र कशासाठी झाला, तर आपल्या शिरासाठी झाला. शिर म्हणजे डोक्याचा हा वरचा भाग आणि मस्तकाचा भाग. तर इथे तुम्ही हात ठेवून पण तो मंत्र म्हणू शकता. जेव्हा भालम दशरथात्मजा तेव्हा भालावर हात ठेवला. जर तुम्ही त्या भागावर हात ठेवला तर तुम्हाला तिथे ऊर्जा लवकर जाणवते, कारण जिथे आपण हात ठेवतो तिथे आपलं मन लवकर जातं आणि हातामधनं पण आपल्या ऊर्जा वाहत असते आणि ती ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि तिथे आपलं मन लवकर एकाग्र होतं. किंवा मग नुसतं तुम्ही त्या ठिकाणी मन एकाग्र केलं तरी चालणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी भालं म्हटलं की कपाळावर हात ठेवायचा आहे. कौसल्यय दृशव पातू म्हटल्यावर डोळ्यावर हात ठेवायचा आहे. ह्या पद्धतीने वेगवेगळ्या अवयवांवर हात ठेवायचे. मुखावर घ्राणम पातू मखत्राता म्हटलं की आपले घ्राण म्हणजे नासिका याच्यावर हात ठेवायचे, नाकावर हात ठेवायचा आहे. मुख सौमित्री वत्सला म्हटलं की मुखावर हात ठेवून तुम्ही मनातल्या मनात तो जप करायचा आहे. मुखम सौमित्री वत्सला, मुखम सौमित्री वत्सला असं मनातल्या मनात म्हणायचं आहे आणि आपल्या मुखावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि त्याच वेळेला आपल्या मुखाच्या तिथे असलेले कोणते कोणते जॉईंट्स आहेत, संधी आहेत, त्या संधींचा पण विचार करायचा आहे आणि त्या संधींवर पण लक्ष केंद्रित करायचं आहे. ह्या पद्धतीने आपण ते ध्यान करत जाणार आहोत. तर आपल्या डोक्यापासनं पायापर्यंत बहुतेक सगळ्या उपनिषदांमध्ये किंवा वेगवेगळ्या कवचांमध्ये तेच अवयव आलेले आहेत आणि त्या अवयवांना तिथे आपली ऊर्जा केंद्र पण आहेत आणि त्या ठिकाणी ती ऊर्जा केंद्र जी आहेत तिथे आपण लक्ष केंद्रित केलं की तिथला ऊर्जेचा प्रवाह वाहतो आणि ऊर्जेचा प्रवाह तिथे आपल्याला जाणवला की त्या ठिकाणच्या भागाला ऊर्जा व्यवस्थित मिळते आणि मग जे पेशी ऊर्जा मिळत नाही म्हणून काम करत नसतात त्या काम करायला लागतात आणि मग त्या पेशींचं आरोग्य सुधारतं आणि मग आपल्याला कळतं की तिथली व्याधी कमी कमी व्हायला लागलेली आहे. हे त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे. तर त्या ठिकाणी आपण आपल्याला बघा कुठे काही लागलं तर आपण त्या ठिकाणी हात ठेवतो. हात ठेवल्यानंतर तिथे आपल्याला ऊर्जा मिळत राहते आणि मग तिथे आपल्याला वेदना कमी कमी जाणवायला लागतात. नुसतं हात ठेवल्यानंतर आपल्याला एवढं जाणवायला लागतं. आपल्या हातामध्येच आपल्या व्याधी निर्मूलन करण्याचं तंत्र आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही हात ठेवून जरी केलं तरी चालेल. स्कंधव म्हटल्यावर स्कंदावर हात ठेवायचा, जानू म्हटल्यावर गुडघ्यावर हात ठेवायचा. या पद्धतीने त्या ठिकाणी हात ठेवलात तुम्ही तरी चालणार आहे. आणि ज्यांना हात ठेवणं शक्य नसेल तर त्यांनी त्या ठिकाणी आपलं लक्ष एकाग्र करा. भालम दशरथात्मजा म्हटलं की आपल्या कपाळावर लक्ष एकाग्र करा आणि तिथे लक्ष एकाग्र करून तो जप करत राहा. भालम दशरथात्मजा, भालम दशरथात्मजा. आणि त्या ठिकाणी आपल्या कुठल्या संधी आलेल्या आहेत, जॉईंट्स आलेले आहेत, ते न हलणारे जॉईंट्स आहेत, तर त्याच्यामध्ये मला आरोग्य प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करा. आपण जे व्यवस्थितपणे निसर्गाला मागतो ते आपल्याला मिळत राहतं. हे सगळं करत असताना जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत आणि ह्या सगळ्याची अनुभूती घ्यायची आणि प्रत्येक शरीराच्या अवयवावर आपल्याला कुठे कुठे स्पंदनं जाणवतात, ऊर्जा जाणवते, ते पण आपण स्वतःचं अवलोकन करत राहायचं.
आणि त्याचा अनुभव घेत राहायचा. आणि एवढं छान हे वज्रपंजर नावाचं कवच आपल्याला ह्या स्तोत्राने मिळालेलं आहे की रक्षा करणारं असं हे स्तोत्र आहे. तर त्याचा आपण का नाही उपयोग करून घ्यायचा? तर हा उपयोग करून घ्यायला काहीच हरकत नाही. घरी त्यानंतर तुम्ही करून बघा. जर तुमचे गुडघे दुखत आहे तर त्या गुडघ्यावर हात ठेवून फक्त तेवढाच मंत्र म्हणत राहा. जर तुमचं कधी डोकं दुखायला लागलं, समजा या भागात दुखत असेल, तर तिथे हात ठेवून भालम दशरथात्मजा भालम दशरथात्मजा असा मंत्र म्हणत राहा. ह्या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे, कारण हे सिद्ध मंत्र आहेत. काही मंत्र आहेत ते सर्वांसाठी दिलेले आहेत, तर हा सगळ्यांसाठी दिलेले मंत्र आहे रामरक्षा स्तोत्र. तर याच्यामध्ये छोटे छोटे मंत्र लपलेले आहेत आणि त्याचा आपण आपल्या आरोग्यासाठी चांगला उपयोग करून घेऊ शकतो. तर तुमच्या लगेच लक्षात येईल की डोकं दुखायचं हळूहळू कमी झालेलं आहे. जसं जसं तुम्ही त्याच्यावर हात ठेवून म्हणताय तसं, किंवा एखाद्याच्या कानाला काही समस्या असेल तर विश्वामित्र प्रियश्रुती विश्वामित्र प्रियश्रुती असं कानावर हात ठेवून तो मंत्र म्हणत राहा आणि बघा तुम्हाला काय काय अनुभव येतात ते. डोळ्याला तुमच्या काही समस्या असेल तर कौसल्येयो दृशौ पातु कौसल्येयो दृशौ पातु हा मंत्र म्हणत राहा. असं एक एक मंत्र घेऊनसुद्धा तुम्ही स्वतःच तुमच्यावर प्रयोग करून बघा. तुम्हाला त्याचा एक वेगळा अनुभव नक्की येईल. आणि हा अनुभव मी घेतल्यानंतरच माझ्या मनामध्ये आलं की आपण हे वज्रपंजर नावाच्या कवचाचं ध्यान आपण या वेळेला घेऊया. तर आपण आता ते घेऊया. आपण पहिल्यांदा त्रिवार ओंकार आणि प्रार्थना म्हणूया. सगळ्यांनी पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची. सगळ्यांना कळलंच असेल की आपल्याला ध्यान कसं करायचं आहे ते. तर आपल्याला कुठलीही समस्या असेल तर असं नाही आहे की डॉक्टरांकडे जायचं नाही आहे, डॉक्टरांकडे जायचंच आहे. कारण ही आपण पूरक उपचार पद्धती म्हणून याच्याकडे बघत आहोत. आणि ही ध्यानाने आपण त्या ठिकाणी एनर्जी देतो आहोत, हिलिंग देतो आहोत, की जेणेकरून तुमचं जे काही दुखणं असेल तर ते लवकरात लवकर बरं व्हावं. त्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. त्याच्याबरोबर कुठलीही औषधं जी असतील ती आपली घेतच राहायची आहेत. पण हळूहळू तुमच्या असं लक्षात येईल की ती औषधं डॉक्टरच तुमची हळूहळू कमी करतील आणि मग त्यानंतर ती औषधं हळूहळू बंद होतील. म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक माइलस्टोन आहेत की आधी ते दुखणं जे आहे ते कमी व्हायला लागेल, त्याच्यानंतर मग औषधं कमी व्हायला लागतील आणि मग त्यानंतर औषधं हळूहळू बंद होतील. ह्या पद्धतीने हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा दिसेल. पण
कुठे पेन असेल काही असेल तर त्या पेन लगेच कमी झालेला मात्र तुम्हाला लवकर जाणवेल की तिथल्या वेदना लवकर कमी होतील, तिथलं जे काही असंतुलन झालेलं आहे ते संतुलित व्हायला लवकर मदत होईल, मनावर अतिरिक्त उगाचच जे ताण येत होते ते यायचे कमी व्हायला लागतील आणि कुठल्याही गोष्टीमध्ये अस्वस्थता होती ती अस्वस्थता निघून जाईल, एकाग्रता होत नव्हती कुठलीही गोष्ट करताना ती एकाग्रता यायला लागेल, उत्साह नसेल तर उत्साह वाढायला लागेल आणि आपल्याला काही गोष्टी करायच्या आपल्या मनामध्ये असतात पण तरी त्या होत नसतात, त्या हळूहळू व्हायला लागतील. कारण हळूहळू आपलं मन एकाग्र स्थिर व्हायला लागलं की आपोआपच आपलं आयुष्य पण स्थिर व्हायला लागतं आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आपले नातेसंबंध हे सुद्धा हळूहळू स्थिर व्हायला लागतात आणि चांगले व्हायला लागतात. हळूहळू तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा आपण या मंत्रांचे उच्चार करतो तेव्हा ह्या मंत्रामुळे आपल्याला वाणीशुद्धी यायला लागते आणि ह्या वाणीशुद्धीमुळे विचाराची शुद्धी येते आणि विचाराची शुद्धी आली की आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येत नाही, सकारात्मक विचारच आपल्या मनामध्ये यायला लागतात. हळूहळू ही नकारात्मकता निघून जाते, सकारात्मकता येते म्हणजे आपल्या मन शुद्ध व्हायला लागतं, मनातली अशुद्धी निघून जाते आणि शरीरातली अशुद्धीसुद्धा हळूहळू निघून जाते कारण आपलं मनच शरीराला सांगत असतं आणि शरीर हे मनाचं आपले ऐकत असतं. मन जर शुद्ध झालं तर आपली वाणीतनं जे काही आपण बोलतो ते सुद्धा अतिशय शुद्ध असे विचार आपल्या वाणीतून प्रकट होतात आणि त्यामुळे लोकसुद्धा आपल्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहायला लागतात. हा बदल हळूहळू व्हायला लागतो आणि हे मंत्रांचं सामर्थ्य आहे आणि हे मंत्रांचं सामर्थ्य आपल्याला आपल्या वारसा हक्काने मिळालेलं आहे आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे. रोज एका तरी मंत्राचा जप जो तुमचा आहे तो केला पाहिजे, वैखरीने केला पाहिजे, मोठ्यांदा केला पाहिजे म्हणजे मग आजूबाजूचं वातावरणसुद्धा शुद्ध व्हायला मदत होते. तुमच्या हळूहळू लक्षात येईल की मंत्राच्या उच्चारणाने जर मोठ्यांदी तुम्ही मंत्रांचं उच्चारण केलं सामुदायिक रीतीने तर त्या ठिकाणचं वातावरण दूषित वातावरण जे असतं ते पोल्युशन जे असतं ते निघून जातं आणि शुद्ध वातावरण असं हे आजूबाजूच्या परिसरापर्यंत जाणवतं. त्यासाठी ओंकार हा बीजमंत्र आहे, त्याचा जप करणं, त्यानंतर आपल्याला काही मंत्र आहेत श्रीराम जय राम जय जय राम सारखे त्याचे उच्चारण करणं की जे मंत्राची आपल्याला दीक्षा घ्यावी लागत नाही अशा मंत्राचा जप आपण करू शकतो किंवा आपल्याला गुरुनी दिलेला एखादा मंत्र असेल, दीक्षा घेतलेला मंत्र असेल त्याचं उच्चारण आपण करू शकतो. गीता व्यवस्थित संथा घेऊन गीतेची संथा व्यवस्थित घेऊन त्याचं शुद्ध उच्चारण करू शकतो. कोणत्याही मंत्राचं उच्चारण करताना आधी संस्कृतप्रमाणे ते शुद्ध कसं उच्चारायचं ते शिकूनच त्या मंत्राचं उच्चारण केलं पाहिजे. तर आता हे मंत्र सोपे आहेत आणि कोणीही करू शकतील असे आहेत, तर ते आपण करून बघूया. तर त्यासाठी मी सांगितलेल्या पद्धतीने सर्वांनी व्यवस्थित बसायचं आहे, ताठ बसायचं आहे. खुर्चीवर ज्यांना करायचं आहे त्यांनी खुर्चीवर बसायचं आहे पण पाठीचा कणा सरळ ठेवूनच बसा आणि मग आपण आता ध्यानाला सुरुवात करू. आपण आता ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ ठेवा, मान सरळ ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करून घ्या. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. संपूर्ण शरीर आणि मनावर कुठे कुठे ताण असतील तिथे तिथे मनाने जाऊन तो ताण कमी करा. जेणेकरून ते ताण कमी झाल्यानंतर आपल्याला बराच वेळ म्हणजे जवळजवळ 20-25 मिनटं एका जागेवर आपल्याला बसता येईल, शरीराची हालचाल न करता. ह्या पद्धतीने बसा.
फक्त जमिनीवर काहीतरी अंथरलेलं असावं. जर खुर्चीवर बसला असाल तर पायाखालीही काहीतरी घेतलेलं असावं. पाठीचा कणा सरळच आहे आणि तो सरळच आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. पाठीला सपोर्टला उशी वगैरे घेतली तरी चालेल किंवा भिंतीला टेकून बसलात तरी चालेल. कमरेखाली उशी घेतलीत तरी चालेल, म्हणजे कमरेवर ताण येणार नाही. स्पाईन थोडीशी वर उचलली जाईल. पूर्ण लक्ष श्वासावर. साक्षी भावाने श्वासाकडे बघायचं आहे. आपलं श्वसन कसं चाललं आहे याकडे पहा. फक्त श्वासाकडे बघायचं आहे. श्वास आत कसा येतो आहे, बाहेर कसा जातो आहे. नाकपुड्यांच्या वरच्या टोकाला श्वासाचा स्पर्श कसा जाणवतो आहे याकडे लक्ष. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीर शिथिल झालेलं आहे, मन शांत झालेलं आहे, श्वसन अतिशय संथ झालेलं आहे. आता ज्या ज्या ठिकाणी माझ्या सूचनांचं पालन तंतोतंत करायचं आहे, ज्या ज्या ठिकाणी मी सांगेल त्या त्या ठिकाणी आपलं लक्ष न्यायचं आहे आणि त्या त्या ठिकाणी तो मंत्र म्हणायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही हात ठेवलात तरी चालेल, हात नाही ठेवलात तरी चालेल. पण त्या ठिकाणी जर तुम्हाला हात ठेवून करायचं असेल तर तिथे तुम्हाला ऊर्जा व्यवस्थित जाणवेल. वज्रपंजर कवचाच्या ध्यानाला आपण सुरुवात करतो आहोत. प्रथम आपण प्रभू श्री रामचंद्रांना वंदन करूया मनातल्या मनामध्ये. हे राम हे एक तत्व आहे आणि ह्या तत्वाला आपण वंदन करूया. श्रीरामाला वंदन करून राम रक्षां पठेत प्राज्ञ पापग्निं सर्वकामदां. रामरक्षा हा पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी ही रामरक्षा आहे. आणि याच्यामध्ये वज्रपंजर नावाचं एक कवच आलेलं आहे. तर त्या कवचाच्या ध्यानाला मी प्रारंभ करते किंवा करतो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी मी वंदन करते किंवा करतो असं मनातल्या मनात रामचंद्रांना वंदन करायचं आहे. आता आपल्या शिराकडे, म्हणजे जिथे आपला टाळूचा भाग आहे डोक्याचा, जिथे आपण लहान मुलांची टाळू भरतो त्या ठिकाणी हात ठेवायचा आहे किंवा लक्ष केंद्रित करायचं आहे. आपलं टाळूच्या भागावर लक्ष केंद्रित करा आणि तिथे मंत्र म्हणा. शिरो मे राघव पातु, शिरो मे राघव पातु. मनातल्या मनात या मंत्राचा जप चालू ठेवा. पूर्ण लक्ष आपल्या टाळूच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आपल्या कवटीमध्ये जे अचल सांधे आहेत त्या सांध्यांचं आरोग्य राघवानी चांगलं ठेवावं किंवा त्याचं रक्षण राघवानी करावं अशी प्रभू रामचंद्रांना विनंती करायची आहे. रघुच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या शिराचं रक्षण करो. शिरो मे राघव पातु, शिरो मे राघव पातु, शिरो मे राघव पातु. मनातल्या मनात जप चालू ठेवा. संपूर्ण लक्ष शिरावर. शिरावरून हा शिरो मे राघव पातु तुम्ही इतर वेळेला मंत्र 21 वेळेला 108 वेळेला सुद्धा म्हणू शकता. आपण इथे मनातल्या मनामध्ये तुम्हाला जितका म्हणता येईल तेवढा म्हणायचा आहे.
ह्या शिरामधून, कारण शिर म्हणजे हेड आपण त्याला म्हणतो, की इथंच आपले शरीरातले 72,000 नाड्यांचे जी केंद्र आहेत ती या शिरामध्येच आहेत, ब्रेनमध्येच आहेत. आणि ह्या शिरातूनच सगळ्या शरीराचं कंट्रोल जो आहे तो या मस्तकातूनच, आपल्या शिरामधूनच होत असतो. शिरावरून आपलं सगळं लक्ष आपलं कपाळाकडे आणायचं आहे. जिथे आपण गंध लावतो तिथे आपलं आज्ञाचक्रसुद्धा आहे. तर त्या कपाळावर लक्ष केंद्रित करायचं आहे किंवा कपाळावर हात ठेवायचा आहे. आणि तिथे बालं दशरथात्मजः, बालं दशरथात्मजः, बालं दशरथात्मजः हा मंत्र म्हणायचा आहे. बाल म्हणजे आपलं ललाट, कपाळ. आणि हा दशरथाचा पुत्र राम, त्यांनी माझ्या कपाळाचं रक्षण करो. दशरथ पुत्र रामाने माझ्या कपाळाचं रक्षण करो. तिथे असलेल्या आपल्या सगळ्या जॉईंट्सचं म्हणजे संधींचं रक्षण करो. असं मनातल्या मनात आपण रामाकडे प्रार्थना करायची आहे आणि जप चालू ठेवायचा आहे. बालं दशरथात्मजः, बालं दशरथात्मजः. पूर्ण लक्ष आपलं कपाळावर. तिथे जी ऊर्जा जाणवती आहे त्याकडे लक्ष द्या. त्या ऊर्जेची जी स्पंदनं जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. आता आपलं लक्ष आपल्या डोळ्यांकडे आणायचं आहे. आणि तिथे मंत्र म्हणायचा आहे, कौसल्येयो दृशौ पातु, कौसल्येयो दृशौ पातु. आपली एक बाह्यदृष्टी असते, एक अंतर्दृष्टी असते. अंतर्दृष्टीने आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात. तर या दृष्टीचं रक्षण, ह्या डोळ्यांचं रक्षण कौसल्येचा पुत्र जो राम आहे त्याने करावं. या डोळ्यांच्या तिथे पण अनेक संधी आहेत, जॉईंट्स आहेत. त्याचं रक्षण कौसल्येचा पुत्र राम यांनी करावं. कौसल्येयो दृशौ पातु असा मंत्र चालू ठेवायचा आहे. डोळ्यावर हात ठेवून केला तरी चालेल. अतिशय छान वाटतं आपल्या डोळ्यांना. डोळ्यांमध्ये असलेल्या काही व्याधी असतील तर त्या निघून जावो आणि त्याचं रक्षण करू. माझे डोळे हे तेजाचं पंचज्ञानेंद्रिय आहे. अग्नितत्वाचं हे पंचज्ञानेंद्रिय आहे आणि त्याचं रक्षण हे कौसल्येचा पुत्र रामाने करावं. डोळ्यावरून आपलं लक्ष आपल्या कानांकडे न्यायचं आहे. कानांनी आपण बाहेरच्या अनेक गोष्टी ऐकतो. कानावर हात ठेवले तरी चालतील किंवा लक्ष कानांकडे न्या. डोळे बंदच ठेवायचे. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. डोळे बंद करूनच हा सगळा अभ्यास करायचा आहे. कानांनी आपण बाहेरच्या गोष्टी ऐकत असतो. तसेच अंतर्नाद जे आहेत ते आपल्या दिव्य कानांनी आपल्याला ऐकायला येतात. तर अंतर्नाद ऐकण्यासाठी हे दिव्य कान आपल्याला मिळावेत आणि ह्या कानांमध्ये असलेल्या ज्या संधी आहेत त्यांचं रक्षण या रामाने करावं. त्यासाठी मंत्र म्हणायचा आहे, विश्वामित्र प्रियश्रुती, विश्वामित्र प्रियश्रुती, विश्वामित्र प्रियश्रुती असा मंत्र म्हणायचा आहे.
विश्वामित्राला प्रिय असलेले श्रीराम, त्यांनी माझ्या कानांचं रक्षण करावं. कारण विश्वामित्रांनीच विद्येचे संस्कार जे केलेले आहेत रामावर, यज्ञ रक्षणाच्या वेळेला जेव्हा विश्वामित्र रामाला घेऊन गेले त्यावेळेला त्यांनी रस्त्यामध्ये अनेक गोष्टी रामांना सांगितलेल्या आहेत आणि कानाने या श्रुतीने त्या ग्रहण केलेल्या आहेत. विश्वामित्रं प्रियश्रुती. कानावरून आपलं लक्ष आपल्या नाकाकडे आणायचे. कान हे सुद्धा पंचज्ञानेंद्रियांमधलं एक ज्ञानेंद्रिय आहे आणि हे आकाश तत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. आता आपलं लक्ष आपल्या नाकाकडे आणायचं आहे. घ्राण असं याला म्हटलेलं आहे आणि ह्या नाकावर लक्ष केंद्रित करायचं आहे. नाकामध्ये पण अनेक संधी आहेत, त्या संधींचं रक्षण करायला सांगायचं आहे श्रीरामाला. या घ्राण हे पृथ्वीचं गंध, घ्राणाने आपण गंधाचं ज्ञान आपल्याला होतं. तर या पृथ्वीचा जो आहे हे पृथ्वी तत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. तर घ्राणं पातु मखत्राता, घ्राणं पातु मखत्राता असा जप इथे करायचा आहे. घ्राणं पातु मखत्राता, घ्राणं पातु मखत्राता असा जप तिथे करा आणि त्या नाकाचं रक्षण आपल्याला श्रीरामाला करायला सांगायचं आहे. आणि तो श्रीराम कसा आहे, तर जो यज्ञाचं रक्षण करणारा जो आहे असा जो श्रीराम, त्यांनी माझ्या नाकांचं रक्षण करावं असं इथे श्रीरामाला विनंती केलेली आहे. घ्राणं पातु मखत्राता, घ्राणं पातु मखत्राता जप चालू ठेवा. नाकावरून आपलं लक्ष आपल्या मुखाकडे आणायचे. मुखाचं रक्षण इथे मुखम सौमित्रिवत्सलः, मुखम सौमित्रिवत्सलः, मुखम सौमित्रिवत्सलः, मुखम सौमित्रिवत्सलः असा जप चालू ठेवायचा आहे. आपल्या मुखांचं रक्षण की सुमित्रेचं ज्याच्यावर प्रेम आहे असा राम, त्यांनी माझ्या मुखाचं रक्षण करावं अशी रामाला इथे विनंती करायची आहे. मुखाचं रक्षण श्रीरामाने करावं. मुखम सौमित्रिवत्सलः, मुखम सौमित्रिवत्सलः. मुखामध्ये पण आपण बघितलं होतं भरपूर संधी आहेत, जॉईंट्स आहेत, त्यांचं रक्षण श्रीरामाने करावं. त्यानंतर आपलं लक्ष आपल्या जिभेकडे आणायचे. जिभेकडे आपलं लक्ष केंद्रित करा. आपली जिव्हा ही आपल्याला बोलण्यासाठी सुद्धा मदत करते. त्याच्यावर सरस्वतीचाही वास आहे आणि ती रस म्हणजे जलतत्व, जलतत्वाचं सुद्धा अधिष्ठान ह्या जिभेवर आहे, ज्याच्यामुळे आपल्याला अनेक रसांचं ज्ञान होतं, वेगवेगळ्या रसांचं ज्ञान आपल्याला होतं. आणि सरस्वतीचा वाससुद्धा या जिभेवर आहे. त्यामुळे आपल्या बोलण्यासाठी या जिभेचा आपण वापर करतो. त्यामुळे आपलं बोलणं जे आहे ते इतरांना छान वाटावं
मधुर असं आपलं बोलणं असावं, वाणीमध्ये आपल्या सत्यता असावी. आणि ह्या जिभेचं रक्षण, जिव्हा विद्या निधी पातु, जिव्हा विद्या निधी पातु, जिव्हा विद्या निधी पातु, जिव्हा विद्या निधी पातु, असा जप करायचा आहे. की विद्येचा खजिना असलेलं असे जिभेचं रक्षण करावं. ही विद्या जी आहे ती आपल्याला जर प्रकट करायची असेल तर ह्या जिव्हेमधूनच सरस्वती प्रकट होते आणि अनेक चांगल्या चांगल्या रचना तयार होतात. जिव्हां विद्या निधिपातु, जिव्हां विद्या निधिपातु. जिभेवरून आपलं लक्ष आपल्या कंठाकडे आणायचं आहे, जिथे आपल्या थायरॉईड पॅराथायरॉईड ग्रंथी आहेत. त्या कंठाच्या बरोबर मागे विशुद्धी चक्र आहे आणि या कंठामध्ये कानाकडनं येणाऱ्या नलिका, अन्ननलिका, श्वासनलिका, थायरॉईड ग्रंथी, पॅराथायरॉईड ग्रंथी, टॉन्सिल्स, स्वरयंत्र, अनेक गोष्टी या कंठामध्ये आहेत. कंठम भरतवंदितः, कंठावर हात ठेवून किंवा कंठावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि कंठम भरतवंदितः, कंठम भरतवंदितः असा जप करायचा आहे. की भरताला वंदनीय असलेले श्रीराम, त्यांनी माझ्या कंठाचं रक्षण करावं. आपला कंठ किती महत्त्वाचा आहे. तिथे अन्ननलिका, श्वासनलिका, थायरॉईड ग्रंथी, पॅराथायरॉईड ग्रंथी, कंठाच्या बरोबर पाठीमागे विशुद्धी चक्र, कानाकडून येणाऱ्या नलिका, पडजीभ, टॉन्सिल्स, कंठम भरतवंदितः, कंठम भरतवंदितः. कंठावरून आपलं लक्ष आपल्या खांद्यांकडे आणायचे. खांदे आपले मजबूत असतील तर आपण कुठलाही भार सोसू शकतो. त्यामुळे खांदे मजबूत पाहिजेत आणि खांदे मजबूत असतील तरच त्याच्यावर धनुष्याचा जो भाता जो आहे, धनुष्य बाण जे आहे ते खांद्यावरच ठेवलेलं असतं. तर स्कंदौ दिव्यायुध पातु असा खांद्यांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि जप करायचा आहे. स्कंदौ दिव्यायुध पातु, स्कंदौ दिव्यायुध पातु, स्कंदौ दिव्यायुध पातु असा जप करायचा आहे. शिवधनुष्यासाठी सुद्धा खांद्यांमध्ये ताकद असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे शिवधनुष्य पेलू शकणारा असा तो राम आहे. आता आपल्या भुजांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपले जे भुजा आहेत म्हणजे हात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्यावर जप करा. भुजौ भग्ने शकारमुखः, भुजौ भग्ने शकारमुखः. भुजांमध्ये जर ताकद असेल तरच ते आपल्याला शिवधनुष्य पेलण्याची ताकद त्या रामामध्ये आहे आणि त्यांनी मग त्या शिवाने दिलेलं जे शिवधनुष्य होतं तर त्याला प्रत्यंचा लावताना त्याचा भंग करू शकला तो आणि सीतेला म्हणजे जो पण होता लावलेला तो जिंकू शकला. तर त्याच्या भुजांमध्ये जी ताकद आहे तर अशीच ताकद माझ्या पण भुजांमध्ये येऊ देत आणि त्या भुजांचं रक्षण ह्या श्रीरामानी करावं. तो किती सक्षम आहे बघा आणि म्हणूनच आपण श्रीरामाला निवडलेलं आहे. आता भुजांवरनं आपलं लक्ष आपल्या
तळहातावर आणायचे, करांवर आणायचे. कर म्हणजे आपले हात, जे पंजा ज्याला आपण म्हणतो त्याकडे आणायचे. करौ सीता पती पातु, करौ सीता पती पातु, करौ सीता पती पातु, करौ सीता पती पातु, असं जप करायचं आहे की सीतेचा पती राम त्यांनी माझ्या हाताचं रक्षण करो. पती म्हणजे रक्षण करता. पती या शब्दाचा संस्कृत अर्थ होतो रक्षण करता. सीतेचं रक्षण करणारा असा हा राम माझेही रक्षण करो. जसं आपण राष्ट्रपती म्हणतो, पती म्हणजे रक्षण करणारा. छत्रपती म्हणतो, पती म्हणजे रक्षण करणारा. तर रक्षण करणारा असा हा राम. तर सीतेचा पती असलेला राम त्यांनी माझ्या हातांचं रक्षण करो. करौ सीता पती पातु, करौ सीता पती पातु. आपण हातांनीच दिवसभर कामं करत असतो. हातांमध्येच आपल्या लक्ष्मी आहे. सकाळी सकाळी आपण हातांचंच दर्शन घेतो. कराग्रे वसते आपण म्हणतो लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हृदयावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. हृदयम जामदग्न्यजित, हृदयम जामदग्न्यजित असा जप करायचा आहे. परशुरामाला जिंकणारे राम माझ्या हृदयाचं रक्षण करोत. परशुरामाला जिंकणारे राम माझ्या हृदयाचे रक्षण करोत. हृदयाच्या बरोबर पाठीमागे अनाहत चक्र असतं. हृदयावरून आपलं लक्ष आपल्या श्वासपटल आणि नाभी ह्याच्या मधल्या भागावर आणायचे. आपलं जे श्वासपटल आहे आणि नाभी आहे त्याच्या मधल्या भागावर लक्ष केंद्रित करायचे. मध्यम पातु खरध्वंसी, मध्यम पातु खरध्वंसी असा जप तिथे करायचा आहे. मध्यम पातु खरध्वंसी, मध्यम पातु खरध्वंसी असा जप करा. खर नावाच्या राक्षसांचा नाश करणारा राम त्यांनी माझ्या मध्यभागाचं रक्षण करावं. मध्यम पातु खरध्वंसी, मध्यम पातु खरध्वंसी. आता आपलं लक्ष आपल्या नाभीकडे आणायचं आहे. आपली नाभी खूप महत्त्वाची आहे. हा शरीराचा मध्य भाग येतो. नाभीला तिथेच आपल्या आईशी आपली नाळ जोडलेली असते आणि त्या नाभीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. नाभीच्या आजूबाजूलाच आपली महत्त्वाची सगळी इंद्रिय आहेत बघा. तर या नाभीचं रक्षण, नाभीम जांबवदाश्रय, नाभीम जांबवदाश्रय असा जप करायचा आहे. जांबुवंताला आश्रय देणारे राम माझ्या नाभीचे रक्षण करो. अशा या नाभीचं रक्षण आपल्याला करायचे. नाभीच्या बरोबर पाठीमागे मणिपूर चक्र असतं. तिथे आपलं अग्नितत्व आहे आणि तिथे आपला जठराग्निसुद्धा आहे. त्यानंतर आपल्या पाठीमागे कमरेच्या भागावर लक्ष केंद्रित करायचे आणि कमरेच्या भागावर लक्ष केंद्रित करून तिथे मंत्र म्हणायचा आहे. सुग्रीवेश कटी पातु, सुग्रीवेश कटी पातु, सुग्रीवेश कटी पातु असा जप करायचा आहे. सुग्रीवानी माझ्या कमरेचं रक्षण करो.
सुग्रीवाचा देव म्हणजे सुग्रीव ज्यांना देव मानत होता असा राम, त्या रामाने माझं कमरेचं रक्षण करो. सुग्रीवाचे जे देव आहेत, देवासमान आहेत असे राम, त्यांनी माझ्या कमरेचं रक्षण करो. त्यानंतर आपल्या हिप जॉईंट्सवर लक्ष केंद्रित करायचं आहे, जिथे जांघ आपण त्याला म्हणतो. आणि त्यावर लक्ष केंद्रित करून सक्तीनी हनुमत प्रभू, सक्तीनी हनुमत प्रभू, सक्तीनी हनुमत प्रभू, सक्तीनी हनुमत प्रभू, सक्तीनी हनुमत प्रभू असं तिथे जप करायचं आहे. म्हणजे हनुमंताचे प्रभू राम, त्यांनी माझ्या दोन्ही जांघांचं रक्षण करो. आता आपलं सगळं लक्ष आपल्या मांड्यांकडे आणायचे आणि त्या मांड्यांकडे लक्ष केंद्रित करून तिथे उरु रघुत्तम पातु रक्ष कुल विनाशकृत, उरु रघुत्तम पातु रक्ष कुल विनाशकृत, उरु रघुत्तम पातु रक्ष कुल विनाशकृत, उरु रघुत्तम पातु रक्ष कुल विनाशकृत असा जप करायचा आहे. की रघुकुळाचे उत्तम पुरुष म्हणजे राम आणि राक्षसांच्या कुळाचा नाश करणारे राम, त्यांनी माझ्या मांड्यांचं रक्षण करो अशी रामाला विनंती करायची आहे. उरु रघुत्तम पातु रक्ष कुल विनाशकृत. आता आपल्या गुडघ्यांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. गुडघ्यांवर हात ठेवला तरी चालेल. जानुनी सेतु कृत्पातु, जानुनी सेतु कृत्पातु, जानुनी सेतु कृत्पातु असा जप करायचा आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी गुडघ्यावर हात ठेवून जितक्या वेळेला होईल तितक्या वेळेला रोज घरी बसल्या बसल्या एवढाच जप केला तरी सुद्धा त्यांना खूप फरक जाणवतो. जानुनी सेतु कृत्पातु, जे सेतू बांधणारे जे आहेत राम, त्यांनी माझ्या गुडघ्यांचं रक्षण करो. सेतू बांधणारे राम, त्यांनी माझ्या गुडघ्यांचं रक्षण करो. आता आपल्या पोटऱ्यांवर लक्ष केंद्रित करायचे आणि पोटऱ्यांवर लक्ष केंद्रित करून जंघे दशमुखांतकः, जंघे दशमुखांतकः, जंघे दशमुखांतकः हा जप करायचा आहे. दशमुख रावणाचा अंत करणारा राम, त्यांनी माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करो असा जप इथे करायचा आहे. जंघे दशमुखांतकः. आता आपलं लक्ष आपल्या पावलांकडे आणायचं आहे. रामाची पावलं आपल्या डोळ्यासमोर आणायची. आपल्या स्वतःच्या पावलांना हात लावता आला तर लावा, नाहीतर पायांवर लक्ष केंद्रित करा. पादौ विभीषण श्रीदत्त, पादौ विभीषण श्रीदत्त, पादौ विभीषण श्रीदत्त, पादौ विभीषण श्रीदत्त असा जप करा. राम जिंकला रावणाला हरल्यानंतर. खरं तर
ते राज्यावर तो राज्य करू शकला असता, पण त्यांनी ते राज्य विभीषणाला दिलं आणि सांगितलं आता तू हे राज्य सांभाळ. स्वतःकडे घेतलं नाही, कुठलीही स्वार्थबुद्धी नव्हती रामाकडे. ते विभीषणाला जिंकलेलं राज्य देऊन टाकलं आणि विभीषणाला ते राज्य पुढे त्यांनी चालवलं. तर विभीषणाला राज्य देणारा आणि संपत्ती देणारा हा राम, त्यांनी माझ्या पावलांचं रक्षण करो. या पायामध्ये भरपूर गोटे आहेत, त्यानंतर आपल्या बोटांचे जॉईंट्स आहेत. तर असे सगळे जॉईंट्स जे आहेत आपल्या शरीरातले, पायातले, याचं रक्षण ह्या रामाने करावं अशी रामाकडे विनंती करायची आहे. रामोखिलं वपु, रामोखिलं वपु म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचं रक्षण या रामाने करावं. संपूर्ण शरीराचं रक्षण रामाने करावं. सगळ्या शरीरावरून हात फिरवा आणि संपूर्ण शरीराचं रक्षण रामाने करावं अशी रामाकडे विनंती करायची आहे. इथं हे कवच जे आहे ते पूर्ण होतं. डोळे बंदच ठेवायचे. आणि रामाकडे विनंती करायची आहे की संपूर्ण शरीराचं रक्षण रामाने करावं. प्रत्येक संधीचं, जॉईंट्सचं रक्षण रामाने करावं. प्रभू रामचंद्रांना वंदन करायचं आहे. आणि हे वज्रपंजर कवचाचं ध्यान केल्यामुळे माझं शरीर वज्रासारखं झालेलं आहे आणि त्याला एक प्रकारचं कवच प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मला कुठलंही संकट माझ्यावर येणार नाही आणि मी एक सुरक्षित अशा कवचामध्ये, या वज्रपंजर नावाच्या कवचामध्ये सुरक्षित आहे अशी भावना करायची आहे. कुठलंही संकट, कुठलीही व्याधी ही माझ्यापर्यंत पोचणार नाही, कारण माझ्या भोवती हे वज्रपंजर नावाचं कवच आहे आणि हे कवच रामाचं कवच आहे. आणि राम स्वतः या कवचाचं रक्षण करतो आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचं रक्षण करतो आहे अशी भावना आपल्या मनामध्ये करायची आहे. डोळे बंदच ठेवायचे. मन अतिशय शांत झालेलं आहे. संपूर्ण शरीरातली प्रत्येक पेशी ही रामतत्वाने आपल्या जागृत झालेली आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. डोळे बंदच ठेवायचे. आपल्याला या कवचामुळे आरोग्य संपन्न असं आपलं जीवन मिळो ही रामाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आपण कुठे बसलो आहोत याचं स्मरण करूया. त्या जागेची जाणीव करूया. श्वासावरून आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणूया. सगळं शरीर जागृत करूया. सावकाश दोन्ही हात डोळ्यांवर न्या. सावकाश डोळे उघडा. आजूबाजूच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. बराच वेळ आपण ध्यानामध्ये असल्यामुळे थोडंसं पाणी प्यायचं आहे. हाताची, पायांची हालचाल करून घ्यायची आहे.
एकदम उठायचं नाही, नाहीतर मग लिगामेंटला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आधी सगळ्या संधींची हालचाल करून घ्यायची, जॉईंटची हालचाल करून घ्या, सूक्ष्म हालचाली करा हाताच्या पायांच्या, थोडंसं स्ट्रेचिंग करा, हात पाय थोडे स्ट्रेच करा. संपूर्ण जागृती आल्यानंतरच आपल्या जागेवरनं उठा आणि आपल्या कामाला लागा. हे कवचाचं ध्यान आपल्याला कसं वाटलं हे नक्की कळवा आणि करत राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत राहा. उद्या आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.